Welcome student. Today we will start with the next point, and that is hormones of adenohypophysis. In that hormone, we start with the first hormone, and that first hormone is a somatotropin hormone, somatotropic hormone, or it is also known as growth hormone. So the first hormone of adenohypophysis is growth hormone. It is known as a GH. It is also known as a somatotropin. It is also known as a somatotropin. Or also called as somatotropic hormone. Or STH. पहा, आपण आता हार्मोन्स ऑफ ॲडेनोहायपोफायसिस पाहायला सुरुवात केलेली आहे. पिट्युटरी ग्लँडच्या अँटेरियर लोबचे हार्मोन आपण पाहतोय. त्यातला पहिला हार्मोन आपण शिकायला सुरुवात केली, ज्याला आपण सोमॅटोट्रॉपिन म्हणतो. सोमॅटोट्रॉपिक हार्मोन म्हणजेच STH असं म्हटलं जातं, किंवा त्यालाच आपण ग्रोथ हार्मोन किंवा GH असंही म्हणतो. नाउ द target organ of that growth hormone is, first point is a target organ. So the target organ is muscles, skeleton and tissue. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक हार्मोन तुम्हाला आता माहित झालंय सिक्रेट होतं एंडोक्राइन ग्लँड पासून आणि जाऊन त्याच्या टार्गेट ऑर्गनला ऍक्ट होतं. सो ॲडेनोहायपोफायसिस पासून सिक्रेट होणारं पहिला हार्मोन आहे, त्याला आपण म्हणतो ग्रोथ हार्मोन. आणि हे जे ग्रोथ हार्मोन आहे, ह्या ग्रोथ हार्मोनचं हे काय आहे, टार्गेट ऑर्गन काय आहे, तर त्याचा टार्गेट ऑर्गन असतो मसल्स, बोन्स आणि टिश्यू. म्हणजे हे ग्रोथ कशाची घडून आणणार आहे, तुमच्या मसलची, तुमच्या स्केलेटन टिश्यूची किंवा तुमच्या बोन्सची आणि तुमच्या टिश्यूची. ठीक आहे. सो द टार्गेट ऑर्गन ऑफ ग्रोथ हार्मोन इज अ muscle, skeleton and tissue. Now the functions of this hormone. So the first function of this hormone is bring about the growth and development of tissue. Growth and development of tissue. It brings about the growth and development of tissue. Secondly, it increases the cell division. Third function, it also increases the protein synthesis. It increases the protein synthesis. This hormone is highest, or the level of this hormone is highest at puberty, and then its secretion become low. So in case of puberty, the level of growth hormone increases, and after that it decreases. Now the next, it is secreted throughout our life for the tissue repair and replacement. Throughout our life for tissue repair and replacement. पहा, ॲडेनोहायपोफायसिसचा पहिला हार्मोन आपण शिकायला सुरुवात केली, ज्याला आपण ग्रोथ हार्मोन GH किंवा STH सोमॅटोट्रॉपिक हार्मोन असं म्हणतो किंवा सोमॅटोट्रॉपिन म्हणतो. ह्या ग्रोथ हार्मोन सिक्रेट झाल्यापासून पिट्युटरी ग्लँडचा अँटेरियर लोब हा सिक्रेट करतो. सिक्रेट झाल्यावर त्याचं टार्गेट ऑर्गन असतं मसल, स्केलेटन म्हणजेच बोन आणि टिश्यू, त्याला ते जातं. काय फंक्शन करतं, तर फर्स्ट ऑफ ऑल इट ब्रिंग्स अबाउट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ हार्मोन आहे म्हणलं, नो डाऊट बॉडीची ग्रोथ घडून आणणं, बॉडीची डेव्हलपमेंट करून आणणं, टिश्यूची ग्रोथ घडून आणणं, बॉडी साईज, वेट इन्क्रीज करणं, हे काम कोण करतं, तर हे ग्रोथ हार्मोन करतं. कशा पद्धतीनं करतं, तर इन्क्रीजेस सेल डिव्हिजन.
सेल डिव्हिजनला स्टिम्युलस देतं आणि सेल डिव्हिजनला स्टिम्युलस देऊन 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16 असं म्हणून सेलची संख्या वाढवतो. सेलची संख्या वाढवली की ऑर्गनची साईज वाढते, म्हणजे टोटली आपलं बॉडी वेट किंवा उंची, वजन हे वाढायला सुरुवात होतं. ऑल्सो इन्क्रीजेस द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस सुद्धा इन्क्रीज करतं, कारण प्रोटीन सिंथेसिस झाल्याशिवाय तुमच्या बॉडीची वाढ होत नाही. अमायनो ऍसिड, तुम्ही जे काही फूड घेता त्या फूडमध्ये असणारं जे काही अमायनो ऍसिड्स, प्रोटीन्स असेल त्याचा जास्तीत जास्त तो अपटेक करून घेतो आणि त्याच्यापासून प्रोटीन सिंथेसिस घडून बॉडीची ग्रोथ घडवायला तो सुरुवात करतो. नंतर आता एक लक्षात घ्या की प्युबर्टी पिरियड मध्ये अडल्टहुड जेव्हा असतं, अडल्टहुड म्हणण्यापेक्षा साधारणतः एज जेव्हा 16 ते 20 वर्षापर्यंत असतं त्याला आपण प्युबर्टी पिरियड असं म्हणतो. आणि त्या पिरियडमध्ये हे हार्मोन कसं असतं, देअर लेवल इज हायर ऍट प्युबर्टी पिरियड. प्युबर्टी पिरियड मध्ये ह्याची लेवल खूप असते, कारण तुम्हाला माहितीये की त्याच पिरियडमध्ये आपली उंची, बॉडी हाईट सगळं काही ह्याच्यामध्ये वाढू शकतं. अँड आफ्टर दॅट द लेवल डिक्रीजेस. आणि प्युबर्टी संपल्यानंतर ती लेवल कमी होते. 20 वर्षापर्यंत आपलं सगळं वाढतं आणि 20 वर्षानंतर मात्र ही जी ग्रोथ हार्मोनची लेवल आहे ही काय केली जाते, डिक्रीज केली जाते. पण पूर्ण कमी केलं जात नाही, कारण इट इज सिक्रेटेड थ्रू आउट अवर लाईफ. हे आपल्याला पूर्ण लाईफ मध्ये लागतं ग्रोथ हार्मोन. कशासाठी? फॉर द टिश्यू रिपेअर अँड रिप्लेसमेंट. आपल्या सेल्स ह्या काही दिवसानंतर 20-21 दिवसानंतर डेड होत असतात आणि ते बाजूला सरकत असतात. मग त्यावेळेला नवीन टिश्यू तयार करण्यासाठी, टिश्यूची रिप्लेसमेंट करण्यासाठी, टिश्यू रिपेअर करण्यासाठी आपल्याला सतत ग्रोथ हार्मोन लागतं. ठीक आहे, दॅट आर द फंक्शन्स ऑफ ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोन ग्रोथ आणि डेव्हलपमेंट घडून आणतं टिश्यूची, सेल डिव्हिजन वाढवतं, त्याच्यानंतर प्रोटीन सिंथेसिस ते इन्क्रीज करतं अमायनो ऍसिडचं अपटेक करून. त्याच्यानंतर प्युबर्टी लेव्हलला ह्याची लेवल हाय असते, कारण त्या पिरियडमध्येच आपली उंची ही भरपूर प्रमाणात वाढते, वजन वाढतं. आफ्टर दॅट डिक्रीजेस. पण डिक्रीजेस म्हणजे एकदम कमी होत नाही, तर थ्रू आउट आपल्या लाईफमध्ये हे सिक्रेट होत असतं. कशासाठी? तर टिश्यू रिपेअर करण्यासाठी, नंतर रिप्लेस टिश्यू करण्यासाठी. हे ह्या हार्मोनची आपल्याला सतत काय असते, गरज असते. दॅट इज अबाउट द फंक्शन्स ऑफ ग्रोथ हार्मोन. आता फंक्शन्स माहित झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा आहे. त्या पॉइंटला आपण म्हणतो डिसऑर्डर्स. कुठला पॉइंट आहे पुढचा? डिसऑर्डर. आता डिसऑर्डर म्हणजे तुम्हाला माहितीये की समजा ग्रोथ हार्मोन प्रमाणापेक्षा कमी सिक्रीट झालं तरी सुद्धा डिसऑर्डर, आणि जर प्रमाणापेक्षा जास्त सिक्रीट झालं तरी सुद्धा त्याला आपण डिसऑर्डर म्हणतो. मग ज्या वेळेला प्रमाणापेक्षा कमी सिक्रेशन होतं त्याचं, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं हायपोसिक्रेशन. सो हायपोसिक्रेशन मीन्स लेस सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. प्रमाणापेक्षा ग्रोथ हार्मोन काय झालंय, कमी सिक्रेट झालंय. So when there is a hyposecretion of growth hormone, in case of children, it causes a disorder, and that disorder is known as a pituitary dwarfism. So hyposecretion causes pituitary dwarfism. So pituitary dwarfism means a disorder which is occur in the children or child due to the less secretion, that means the hyposecretion of growth hormone. हे नीट लक्षात ठेवा की लहान मुलांच्या मध्ये कमी ग्रोथ हार्मोन सिक्रेट झाल्यामुळं कुठली डिसऑर्डर तयार होते तर तिला म्हटलं जातं पिट्युटरी डॉर्फिझम. ठीक आहे, मग हे जर लहान मुलांच्या मध्ये वाढीच्या वेळेला जर ग्रोथ हार्मोन प्रॉपरली सिक्रेट झालं नाही तर काय दिसेल हो त्यांच्यामध्ये, देर इज नो प्रॉपर ग्रोथ ऑफ दॅट चाइल्ड. That means the physical growth is stunted. So in that case, the physical growth is stunted. त्याची वाढ होत नाही. म्हणजे साधारणतः तुम्हाला माहितीये की 5, 5.3, 4 किंवा 6 फुटापर्यंत व्यक्तींची उंची ही वाढते, पण ऍव्हरेज जर बघितलं तर 5 फुटाच्या पुढे असते. मग ही जी मुलं असतात
ह्यांच्यामध्ये लहानपणातच वाढीच्या वयामध्येच ह्यांच्यामध्ये ग्रोथ हार्मोनचं हायपोसिक्रेशन झालेलं असल्यामुळं ह्यांची उंची वजन वगैरे फारसं वाढत नाही, त्याची फिजिकल ग्रोथ होत नाही, म्हणून ते कसे राहतात, डॉर्फ राहतात. आता डॉर्फिझम तुम्हाला माहितीये की सगळ्यात डॉर्फिझम म्हणजे कसं मराठीमध्ये आपण त्याला बुटकं म्हणतो. म्हणजे बुटकं राहण्याचं कारण काय की चाइल्डहुड मध्ये त्या मुलामध्ये काय झालेलं आहे, हायपोसिक्रेशन. ठीक आहे. आता हायपोसिक्रेशन माहित झालं. आता दुसरा डिसऑर्डर आपल्याला शिकायच्या त्या कशाच्या आहेत, तर दॅट इज अबाउट द हायपर सिक्रेशन. सो द नेक्स्ट इज हायपर सिक्रेशन. So what is meant by hypersecretion? So hypersecretion means more secretion of growth hormone. आता ग्रोथ हार्मोन प्रमाणापेक्षा जर जास्त सिक्रेट झालं तर इन केस ऑफ चाइल्ड और चिल्ड्रन it causes a disorder and that is known as gigantism. That is known as what? Gigantism. So gigantism is a disorder which is occurs in the children due to the hypersecretion of growth hormone. So in these children there is a overgrowth. There is a overgrowth. आता ओव्हर ग्रोथ म्हणजे काय लक्षात घ्या की 6-6.5 फुटापेक्षा जास्त या मुलांची उंची वाढते, बरोबर आहे. मग तेवढ्या ऍबनॉर्मल कंडिशन असते ती, म्हणून त्याला आपण डिसऑर्डर असं म्हणतो. अँड दॅट द इंडिव्हिज्युअल ऑब्टेन ऍबनॉर्मल हाईट. पहा, ग्रोथ हार्मोनचं जर हायपर सिक्रेशन झालं लहान मुलांच्या मध्ये तर गिगॅन्टिझम तयार होतं. आणि गिगॅन्टिझम मध्ये ओव्हर ग्रोथ होते, प्रमाणापेक्षा जास्त वाढ होते. आणि प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाल्यामुळं त्या व्यक्तीची किंवा त्या इंडिव्हिज्युअलची उंची वगैरे कशी दिसते, प्रमाणापेक्षा जास्त दिसते. हे लहान मुलांच्या मध्ये होतं. पण हेच ग्रोथ हार्मोनचं हायपर सिक्रेशन हे ऍडल्ट मध्ये सुद्धा होऊ शकतं. मग समजा ऍडल्ट व्यक्तीमध्ये हायपर सिक्रेशन झालं ग्रोथ हार्मोनचं, तर त्याच्यामध्ये पण डिसऑर्डर निर्माण होते. त्याला म्हटलं जातं ऍक्रोमेगॅली. दॅट इज नोन ॲज व्हॉट? ऍक्रोमेगॅली. लक्षात ठेवा, हायपोसिक्रेशन मुळे लहान मुलांच्या मध्ये पिट्युटरी डॉर्फिझम येतं. हायपर सिक्रेशन मुळे लहान मुलांच्या मध्ये गिगॅन्टिझम होतं. हायपर सिक्रेशन मुळे मोठ्या माणसांच्या मध्ये ऍक्रोमेगॅली होते. हे हळूहळू लक्षात ठेवा. आता ऍक्रोमेगॅली होते म्हणजे काय होतं, कुठली फंक्शन्स आहेत ऍक्रोमेगॅलीची, तर डिसप्रपोर्शनेट ग्रोथ कॉझिंग डिसफिगरमेंट. म्हणजे काय होतं पहा, ह्याच्यामध्ये एनलार्जमेंट ऑफ बोन्स. कशात एनलार्जमेंट होती बघा, एनलार्जमेंट ऑफ बोन्स ऑफ नोज, then lower jaw, hands, fingers and feet. ही जी व्यक्ती आहे की जिच्यामध्ये ग्रोथ हार्मोन प्रमाणापेक्षा जास्त ऍडल्ट एज मध्ये सिक्रेट झालंय, अशा व्यक्तीची डिसफिगरमेंट होती. डिसफिगरमेंट होती म्हणजे काय होतं, तर तिची जी ही सगळी बोन्स आहेत, म्हणजे नाकाचं बोन असतं ते वाढतं, लोअर जॉ असतो तो प्रमाणापेक्षा जास्त वाढतो, फिंगर्स असतात त्या प्रमाणापेक्षा वाढतात, पाय असतात ते म्हणजे लिंबची एनलार्जमेंट होती, लोअर जॉची सुद्धा एनलार्जमेंट होती, नोजचं बोन वाढतं, फिंगर्स वाढतात. म्हणजे साधारणतः ती व्यक्ती जर आपण बघायला गेली तर गोरिला लाईक अपीअरन्स तिच्यामध्ये येतो. ठीक आहे. तर किंवा गोरिला लाईक म्हणण्यापेक्षा हातापायांची तुम्ही इमॅजिन करू शकता, नोज वाढलंय, लोअर जॉ वाढलाय, हातपायांची वाढलीत, बोटं वाढलीत, अशी कंडिशन ह्या व्यक्तीमध्ये ऍडल्टमध्ये दिसते. त्याला आपण ऍक्रोमेगॅली असं म्हणतो. दॅट इज अबाउट द ग्रोथ हार्मोन. ही सगळी माहिती कशाची होती, ग्रोथ हार्मोनची. ठीक आहे. आता पुढचं हार्मोन दुसरं आपल्याला शिकायचंय आणि ते जे दुसरं हार्मोन आहे त्या हार्मोनचं नाव आहे
TSH. काय नाव आहे त्याचं सेकंड हार्मोनचं? TSH मीन्स थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, or it is also known as thyrotropin. पहा, पिट्युटरी ग्लँडच्या ॲडेनोहायपोफायसिस पासून सिक्रीट होणारा दुसरा हार्मोन कुठलं आहे तर त्या हार्मोनचं नाव आहे थायरोट्रोपिन और TSH. नाउ द टार्गेट ऑर्गन of this hormone is a thyroid gland, and the function of that hormone is, the first function is it brings about the growth of thyroid gland and also stimulate the gland for the secretion of its hormone known as a thyroxine. पहा, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे तुमच्या पिट्युटरी ग्लँडचा अँटेरियर लोब सिक्रेट करतो. ब्लड मधून हे हार्मोन तुमच्या थायरॉइड ग्लँडला जातं की जी ग्लँड तुमच्या नेक मध्ये. तिथं गेल्यानंतर ते काय काम करतं म्हणजे तिचा टार्गेट ऑर्गन झाला थायरॉइड ग्लँड. तिथं ते दोन महत्वाची कामं करतं. ह्या ग्लँडची ग्रोथ घडून आणतं. इट ब्रिंग्स अबाउट द ग्रोथ ऑफ थायरॉइड ग्लँड, फर्स्ट फंक्शन. आणि सेकंड फंक्शन, स्टिम्युलेट दॅट थायरॉइड ग्लँड फॉर सिक्रेशन ऑफ देअर हार्मोन. थायरॉइड ग्लँड स्वतः थायरॉक्सिन नावाचं हार्मोन सिक्रेट करतं आणि हे TSH थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलस कर देतं की तू तुझं हार्मोन सिक्रेट कर, म्हणजेच तू काय सिक्रेट कर, थायरॉक्सिन सिक्रेट कर. आता ह्याच्या डिसऑर्डर आपल्याला आता शिकायच्या नाहीयेत कारण एंडोक्राइन ग्लँड मध्ये ही ग्लँड आपण शिकणार आहोत, त्यामुळे हे डिटेल्स आपण ते शिकताना शिकणार आहोत. इथं एवढंच फक्त लक्षात ठेवा. समजलं? थायरॉइड हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन काय काय सांगितलं? ॲडेनोहायपोफायसिस सिक्रेट करतात. टार्गेट ऑर्गन आहे त्याचा थायरॉइड ग्लँड. फंक्शन आहे थायरॉइड ग्लँडची ग्रोथ घडून आणणं आणि दुसरं फंक्शन आहे थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलस देणं फॉर द सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन. तिसरा हार्मोन आहे ACTH. ACTH ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन ACTH, or it is also known as adrenocorticotropin. लक्षात ठेवा, नावातच मीनिंग आहे. Adrenocorticotropic hormone means the target organ of that hormone is what? That is the adrenal cortex. पहा, आता ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणजे काय तर तुम्हाला एक्सक्रिटरी सिस्टीम सगळेजण शिकलेला आहात. ह्या एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये किडनीवरती ॲड्रिनल ग्लँड असतात. अशा प्रकारच्या ग्लँड्स आपण शिकलो. आणि ह्या ग्लँडला दोन पोर्शन असतात. बाहेरचा पोर्शन असतो कॉर्टेक्स आणि आतला पोर्शन असतो मेडुला. मग हे हार्मोन कुठं जातं तर इट गोज टुवर्ड्स द ॲड्रिनल कॉर्टेक्स. सो द नेम इज adrenocorticotropic hormone. So the target organ of this hormone is adrenal cortex. And what is the function? So the function of that ACTH is, first function, it stimulates growth of adrenal cortex. It brings about or stimulate the growth of adrenal cortex. Then it also stimulates adrenal cortex for secretion of its hormone. Adrenal cortex ची ग्रोथ घडून आणतं
दुसरी गोष्ट म्हणजे ऍड्रिनल कॉर्टेक्सला सांगतं तू तुझे हार्मोन सिक्रेट कर. आता इथं मी ते हार्मोन सांगणार नाही, पण तुम्हाला मी आधी सांगितलेली आहेत ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरॅलोकॉर्टिकॉइड, हे ती ग्लँड शिकताना आपण डिटेल शिकणार आहोत. आणि तिसरं फंक्शन आहे मेंटेन द फंक्शनिंग ऑफ ऍड्रिनल कॉर्टेक्स. मेंटेन द फंक्शन ऑफ ऍड्रिनल कॉर्टेक्स. सो the third hormone secreted from adenohypophysis is ACTH or adrenocorticotropic hormone or adrenocorticotropin. Now the target organ is adrenal cortex. Adrenal gland is made up of two portions. Outer portion is a cortex and inner portion is a medulla. Now the function of that adrenocorticotropic hormone is, first of all, it stimulates the growth of adrenal cortex, and the second function is it stimulates the adrenal cortex for the secretion of its hormone, and third function is it maintains the function of adrenal cortex. आलं लक्षात? ACTH हे हार्मोन ऍड्रिनल कॉर्टेक्स वरती जाऊन ऍक्ट होतं. ऍड्रिनल कॉर्टेक्सची ग्रोथ घडून आणतं, त्याला स्टिम्युलस देतं की तू तुझे हार्मोन सिक्रेट कर, आणि त्याची फंक्शन मेंटेन करायचं काम कोण करतं तर हे ACTH हार्मोन करतं. आता इथं एक लक्षात घ्या, तुम्हाला ह्याचे कंट्रोल मी शिकवलेले आहेत, म्हणजे ह्याचं फीडबॅक मेकॅनिझम कशा पद्धतीनं होतं हे आपण सुरुवातीच्याच लेक्चरला पाहिलेलं आहे. आता पुढचं हार्मोन आहे चौथं, ते आहे प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन खूप नाव आहेत एका हार्मोनला, सगळी लक्षात ठेवा. ल्युटिओट्रॉफिक हार्मोन, or it is also known as a mammotropin. Prolactin, luteotrophic hormone or mammotropin. So the target organ of this hormone is a mammary gland. Target organ काय आहे? mammary gland. mammary gland ला जाऊन हे ऍक्ट होतं. काय काम करतं मॅमरी ग्लँडचं? This hormone brings about the growth of that gland function. It brings about the growth. मॅमरी ग्लँडला जायचं आणि मॅमरी ग्लँडची ग्रोथ घडून आणायचं ते काम करतो. ड्युरिंग प्रेग्नन्सी, सो धिस हार्मोन इज नोन ॲज अ मॅमोट्रोपिन. ह्याला मॅमोट्रोपिन का म्हणतात तर प्रेग्नन्सी पिरियड मध्ये मॅमरी ग्लँडची ग्रोथ घडून हा आणतो, म्हणून ह्याला मॅमोट्रोपिन असं म्हटलं जातं. अँड द सेकंड फंक्शन ऑफ दॅट हार्मोन इज इट स्टिम्युलेट द मिल्क प्रोडक्शन अँड सिक्रीशन ऑफ मिल्क. इट स्टिम्युलेट प्रोडक्शन and secretion of milk from mammary gland. दुसरं फंक्शन आहे मॅमरी ग्लँड पासून मिल्क प्रोडक्शन करायचं आणि मिल्क सिक्रीशन करायचं. कधी? आफ्टर चाइल्ड बर्थ. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ लॅक्टोजेनिक हार्मोन. लक्षात घ्या, आपण प्रोलॅक्टिन बद्दल बोलतोय, त्याला ल्युटिओट्रॉपिक हार्मोन म्हणतात किंवा त्याला मॅमोट्रोपिन म्हणतात. ह्याचं टार्गेट ऑर्गन तुम्हाला सांगितलं मॅमरी ग्लँड आहे. त्याची फंक्शन आपण बघितली की पहिलं हा मॅमरी ग्लँडची ग्रोथ घडून आणतो ड्युरिंग प्रेग्नन्सी पिरियड. सो इट इज नोन ॲज अ मॅमोट्रोपिन. दुसरा पॉइंट मी सांगितला की मॅमरी ग्लँडला स्टिम्युलस देतो कशासाठी? फॉर द प्रोडक्शन अँड सिक्रेशन ऑफ मिल्क फ्रॉम द मॅमरी ग्लँड आफ्टर चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थ झाल्यानंतर मॅमरी ग्लँड मध्ये मिल्क तयार करणं, त्याचं सिक्रेशन करणं हे काम करतो, म्हणून ह्याला लॅक्टोजेनिक हार्मोन असंही म्हटलं जातं. आता इथे आणखीन एक वेगळं वाक्य पुस्तकात आपल्या असं दिलेलं आहे, प्रोलॅक्टिन हार्मोन इज अंडर प्रीडॉमिनंट इनहिबिटरी कंट्रोल फ्रॉम हायपोथॅलॅमस. प्रीडॉमिनंट इनहिबिटरी कंट्रोल फ्रॉम हायपोथॅलॅमस. इनहिबिटरी कंट्रोल असतो त्याच्यावरती हायपोथॅलॅमसचा, कारण हे
ह्याची फंक्शन लक्षात आली तर प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आफ्टर चाइल्ड बर्थ मध्ये वर्क करणारं हे हार्मोन आहे. म्हणून इनिबिटरी कंट्रोल ह्याच्यावरती कोणाचा असतो? हायपोथॅलॅमसचा असतो. ठीक आहे. दॅट इज अबाउट द प्रोलॅक्टिन. नाउ द नेक्स्ट हार्मोन इज नोन as next one is known as a gonadotropin. So gonadotropin, there are 2 to 3 different types of gonadotropin, and out of that the first gonadotropin is a FSH or follicle stimulating hormone. पहा, गोनॅडोट्रॉपिन हे 3 प्रकारचे. तर त्यातला पहिला प्रकार आहे FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता इथंही नावातच मिनिंग आहे. तर हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन मेल मध्येही सिक्रेट होतं आणि फिमेल मध्येही ती सिक्रेट होतं. मग फिमेल मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याचा टार्गेट ऑर्गन आहे ओव्हरी, आणि जर तुम्ही मेल मध्ये ह्याचं बघितलं तर ह्याचा टार्गेट ऑर्गन आहे टेस्टिस. सो that follicle stimulating hormone, the target organ of that hormone in case of female is ovary, and in case of male that is testes. Now in case of female, this hormone brings about the growth of ovarian follicle. In case of female, it brings about the growth of ovarian follicles. आता हे आपलं अजून शिकवून झालेलं नाही ओव्हरी वगैरे, पण तुम्हाला एक माहित असू द्या, हो ओव्हरीला आपण फिमेल गोनाड असं म्हणतो आणि ओव्हरीमध्ये एक फॉर्मेशनची प्रोसेस होत असते. मग ह्या ओव्हरीमध्ये एक फॉर्मेशन म्हणजेच ओव्हॅरियन फॉलिकल तयार होत असतात. ह्या फॉलिकलची ग्रोथ घडवून आणायचं काम कोण करत असतं? तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन करतं. तसाच मेल मध्ये हे काय काम करतं? तर इट ब्रिंग्स अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल इन मेल. आता मेल मध्ये डेव्हलपमेंट ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल म्हणजे काय? पहा, आता मेल मध्ये टेस्टिस आहेत. जसं किडनी ह्या नेफ्रॉन पासून तयार झालाय, त्याचं ते स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे, तसं टेस्टिस जर मेलच्या बघितल्या तर त्या कशापासून तयार झालेल्या असतात? तर सेमिनिफेरस ट्युब्युल्स पासून. कॉइल्ड स्ट्रक्चर असतं आणि ह्या टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युलची ग्रोथ घडून आणायची. म्हणजेच कोणाची ग्रोथ झाली होती? टेस्टिसची झाली. म्हणजे हे FSH हार्मोन फिमेल मध्ये ओव्हॅरियन फॉलिकलची ग्रोथ घडून आणतं, तर मेल मध्ये सेमिनिफेरस ट्युब्युलची ग्रोथ घडून आणायचं ते काम करतं. डिटेल्स आपण ही ग्लॅंड शिकताना शिकणार आहोत. आता पुढचं दुसरं हार्मोन कुठलं आहे बघा ह्याच्यातलं. आता हे झालं FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्यानंतरचं जे हार्मोन आहे त्याला म्हणतात ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोन. आता ल्युटिनायझिंग हार्मोन काय काम करतं पहा. Now that luteinizing hormone in case of female, it is secreted in case of female and it brings about ovulation. फिमेल मध्ये ओव्हरीला जातं आणि ओव्युलेशन घडवून आणतं. आता ओव्युलेशन म्हणजे काय? तर ओव्युलेशन म्हणजे ओव्हरी मधून एग बाहेर टाकायची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हणतात ओव्युलेशन. हे ओव्युलेशन जर घडून आणायचं असेल, आता कशासाठी काय हे रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये मी पुन्हा शिकवेन. फक्त इथं ओव्युलेशन म्हणजे काय, तर जे काही ग्राफियन फॉलिकल तयार होते ते रप्चर होऊन त्याच्यातून एग बाहेर पडणं, ह्या प्रोसेसला ओव्युलेशन म्हणतात. आणि ओव्युलेशनसाठी कुठलं हार्मोन लागतं? तर हे ल्युटिनायझिंग हार्मोन लागतं. याला LH म्हणतात. LTH आणि LH मध्ये कन्फ्युज व्हायचं
नाही, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, FSH and LH, they are responsible for, or they stimulate, FSH and LH stimulate the ovary for the secretion of estrogen. लक्षात घ्या. पहिलं ओव्युलेशन घडून आणतं, दुसरं FSH आणि LH मिळून काय करतात तर ओव्हरी पासून एकदा का हा एक बाहेर पडला की उरलेलं जे स्ट्रक्चर असतं किंवा ह्या एक बाहेर पडण्याच्या आधी जे काही त्याच्याभोवती पॅराफॉलिक्युलर सेल्स असतात त्यांना ते स्टिम्युलेट देतं की तुम्ही इस्ट्रोजन सिक्रेट करा. हे फिमेल हार्मोन आहे. आणि इस्ट्रोजन काय काम करतं तर फिमेलच्या बॉडीमध्ये सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टरची ग्रोथ घडवून आणतं. म्हणजे फिमेलनेच दाखवणारी जी कॅरेक्टर आहेत, मॅमरी ग्लँडची डेव्हलपमेंट असेल, नंतर ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल असेल, तर ह्या सगळ्या घटना कोण घडून आणतं, हे इस्ट्रोजन घडून आणतं. आणि तिसरं, इट कन्वर्ट द फॉलिकल, रप्चर्ड फॉलिकल इनटू द कॉर्पस ल्युटियम. फॉलिकल कशात कन्वर्जन करतं, कॉर्पस ल्युटियम. And stimulate the corpus luteum for the secretion of another hormone, and that hormone is known as a progesterone. खूप महत्वाचा हार्मोन आहे फिमेलच्या बॉडी मधलं. हे पहा, LH ओव्युलेशन घडून आणतं, फॉलिकल मधून एग रप्चर करतं. हे दोन्ही हार्मोन मिळून ओव्हरीला सांगतात की तू काय कर, इस्ट्रोजन सिक्रेट कर, म्हणजे सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टरची ग्रोथ होते फिमेलच्या बॉडीत. आणि तिसरी गोष्ट काय करतात की एकदा का ते एक बाहेर पडलं की रिमेनिंग जे ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर असतं त्याचं कन्व्हर्जन ते कॉर्पस ल्युटियम मध्ये करतात आणि कॉर्पस ल्युटियमला स्टिम्युलस देतात की तू काय कर, प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेट कर. ठीक आहे, की जे मेंटेन प्रेग्नन्सी मेंटेन करतं. रिप्रोडक्शन टॉपिक मध्ये हे आपण आणखीन डिटेल शिकणार. तिसरं पाहता, ICSH. सगळी गोनॅडोट्रोपिन आहेत बरं का. FSH झालं, LH झालं, आता ICSH, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता हे मेलच्या बॉडीमध्ये सिक्रेट होतं म्हणून ह्याचा टार्गेट ऑर्गन आहे टेस्टिस. आता साधारणतः टेस्टिसचा टीयर जर घेतला तर टेस्टिस मधले सेमिनिफेरस ट्युब्युल, काय इथे सेमिनिफेरस ट्युब्युल. आणि ह्या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये असा वेगळा पॅच प्रेझेंट असतो सेलचा असा. आणि हा जो पॅच आहे ह्याला म्हटलं जातं इंटरस्टिशियल सेल. मग हे हार्मोन कोणाला स्टिम्युलस देतं, इंटरस्टिशियल सेलला. कशासाठी, फॉर द सिक्रीशन ऑफ मेल हार्मोन दॅट इज द एंड्रोजन विच वी नोन ॲज अ टेस्टोस्टेरॉन. So ICSH means interstitial cell stimulating hormone. Target organ is a male testis. It stimulates the interstitial cell for secretion of androgen, and that androgen is known as a testosterone. And what is the function of testosterone? That testosterone brings about the growth of secondary sexual character of male. मेल मध्ये सेकंडरी सेक्स्युअल कॅरेक्टरची ग्रोथ घडून आणायचं काम हे करतं. मग मेल मध्ये काय ग्रोथ आहे तर डेव्हलपमेंट ऑफ बियर्ड, मुस्टॅक, होर्सनेस ऑफ व्हॉइस, आवाज घोगरा होणं, बियर्ड दाढी वगैरे डेव्हलप होणं, ही कॅरेक्टर त्यांच्यामध्ये ह्या हार्मोनमुळे येतात. ह्याचे डिटेल्स आपण नंतर शिकणार आहोत. तर ही सगळी झाली कशाची हार्मोन, ॲडेनो हायपोफायसिस अँटेरियर लोबची हार्मोन झाली. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहिजे, हार्मोन्स ऑफ पोस्टेरियर लोब दोनच आहेत ती सांगते आणि मग आपण थांबू. हार्मोन्स ऑफ न्यूरो हायपोफायसिस. आता न्यूरो हायपोफायसिस बद्दल तुम्हाला माहितीये की हा लोब कुठलंही हार्मोन सिक्रीट करत नाही तर तो काय करतो, हार्मोन रिलीज करणार आहे.
हायपोथॅलॅमस पासून येणारे हार्मोन स्टोअर करायचे आणि रिलीज करायचे तो काम करतो. मग त्याचं पहिला हार्मोन आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन. इट इज ऑल्सो नोन ॲज milk ejecting hormone. It is also known as a birth hormone because the target organ of this hormone is uterus and mammary gland. Mammary gland आणि युटेरसला जाऊन ऍक्ट होणारा हे हार्मोन आहे ज्याला आपण ऑक्सिटोसिन असं म्हणतो. मग युटेरसला जाऊन काय करतं हे? इट ब्रिंग्स अबाउट और स्टिम्युलेट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन. फंक्शन काय? कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. युटेरस म्हणजे गर्भाशय. पार्च्युरेशनची जी प्रोसेस असते, चाइल्ड बर्थची जी प्रोसेस असते, ह्या चाइल्ड बर्थच्या प्रोसेसमध्ये युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन घडवायचं आणि पार्च्युरेशन म्हणजे बेबीचं इझी बर्थ होण्यासाठी त्याला मदत करायची, म्हणून ह्याला बर्थ हार्मोन असं म्हटलं जातं. आणि दुसरं फंक्शन हे काय करतं तर इट स्टिम्युलेट द मॅमरी ग्लँड. कशासाठी? फॉर इजेक्शन और रिलीज ऑफ मिल्क फ्रॉम मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड पासून आपण कधी? आफ्टर चाइल्ड बर्थ. हे महत्वाचं आहे. जसं पार्च्युरेशनच्या वेळेला युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन केल्यामुळं पटकन बेबीची बर्थ होईल म्हणून बर्थ हार्मोन म्हणायचं. तसं बेबीची बर्थ झाल्यानंतर काय लागेल? मिल्क लागेल. सो इट स्टिम्युलेट द मॅमरी ग्लँड फॉर इजेक्शन अँड रिलीज ऑफ मिल्क आफ्टर चाइल्ड बर्थ. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ मिल्क इजेक्टिंग हार्मोन. म्हणून ह्याला मिल्क इजेक्टिंग हार्मोन असंही म्हटलं जातं. ऑक्सिटोसिन पोस्टेरियर लोब पासून रिलीज होतो. टार्गेट ऑर्गन युटेरस आणि मॅमरी ग्लँड. ह्याची दुसरी नावं बर्थ हार्मोन सांगितलं आणि मिल्क इजेक्टिंग हार्मोन सांगितलं. बर्थ हार्मोन का म्हणतात तर ड्युरिंग पार्च्युरेशन इट ब्रिंग्स अबाउट द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड हेल्प इन द easy childbirth. Then after childbirth it stimulates the mammary gland for the ejection and release of milk. So it is known as a milk ejecting hormone. Clear? हे झालं ऑक्सिटोसिन बद्दल. आता ह्या न्यूरोहायपोफायसिसचं दुसरं हार्मोन आपल्याला शिकायचंय की ज्याला आपण काय म्हणतो? ADH. अँटी डायुरेटिक हार्मोन. महत्वाचं आहे, लक्षात घ्या. ADH और अँटी डायुरेटिक हार्मोन किंवा आणखीन एक महत्वाचं नाव आहे त्याला, काय ते पण सांगते. व्हॅसोप्रेसिन. काय म्हणतात त्याला? व्हॅसोप्रेसिन. सो द टार्गेट ऑर्गन ऑफ दिस हार्मोन इज नेफ्रॉन ऑफ किडनी. टार्गेट ऑर्गन कोण आहे? नेफ्रॉन ऑफ किडनी. किडनी तुम्ही सगळेजण शिकलेले आहात. किडनीचं जे काही बेसिक युनिट आहे, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे, त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो नेफ्रॉन. म्हणजे हे असं स्ट्रक्चर तुम्हाला आठवतं का? युरिनिफेरस ट्युब्यूल ज्याला म्हणतो आपण, तर हे झालं कोण? हे झाला नेफ्रॉन. ठीक आहे, ह्याला नेफ्रॉन म्हणतात. आणि हा नेफ्रॉनला जाऊन ऍक्ट होणारं ते हार्मोन आहे, म्हणून त्याचं टार्गेट ऑर्गन मी तुम्हाला सांगितलं नेफ्रॉन ऑफ किडनी. आता काय काम करतं हे महत्वाचं आहे बघा. इट स्टिम्युलेट reabsorption of water from distal convoluted tubule and collecting duct. हे काय काम करतं? ADH हार्मोन रिएब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. पहिलं फंक्शन काय आहे ह्याचं? रिएब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. वॉटरचं रिएब्झॉर्प्शन करायचं म्हणजे कसं पहा. नेफ्रॉन काय काम करतात? युरिन फॉर्मेशन करतात. मग ह्या युरिन मधनं वॉटर रिएब्झॉर्ब करायचं काम हे हार्मोन करतं. म्हणजे बॉडीला जर पाणी कमी पडलं तर ते कुठून मिळतं? तर युरिन मधून हे
हार्मोन सिक्रेट आधी ब्लडमध्ये हे हार्मोन सिक्रेट होतं आणि हे हार्मोन नेफ्रॉनला जाऊन नेफ्रॉन पासून काय करतं, वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन करतं. आणि कुठल्या पार्ट मधून, तर डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल म्हणजे हा पोर्शन आणि कलेक्टिंग डक्ट म्हणजे हा पोर्शन. हे दोन पोर्शन, हे हार्मोन सिक्रेट झालं की ह्या दोन पोर्शनला जातं आणि मग हे दोन पोर्शन युरिन मधून वॉटरचं काय करतात, तर रिॲब्सॉर्प्शन हे वॉटरचं करतात. दुसरा पॉइंट सांगितलाय, इट डिक्रीजेस द लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग युरिन क्वांटिटी. As they reabsorb the maximum water from the urine, they reduce the urine quantity. Second function is reduce urine quantity. साधी गोष्ट आहे. युरिन मधून जर पाणी काढून घेतलं तर युरिनची क्वांटिटी कशी होणार आहे, कमीच होणार आहे. सो दे रिड्यूस द युरिन क्वांटिटी. आणि तिसरं, ह्याला व्हॅसोप्रेसिन का म्हणतात, तर व्हॅसो म्हणजे ब्लड व्हेसल आणि प्रेसिन म्हणजे प्रेस करणं. म्हणजे हे काय काम करतं, तर ब्लड व्हेसलचं व्हॅसो कॉन्ट्रॅक्शन करतं अँड इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर. सो इट इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर अँड ऍक्ट ऍज अ व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर म्हणजे काय, व्हॅसो म्हणजे ब्लड व्हेसल, कॉन्स्ट्रिक्टर म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे ही जी ब्लड व्हेसल आहे, ह्या ब्लड व्हेसलचा हा जो डायमीटर आहे, हा डायमीटर कमी केल्यामुळं अर्थात काय होणार आहे, मग ब्लड प्रेशर वाढतं. म्हणून एडीएच ला व्हॅसोप्रेसिन असंही म्हटलं जातं. ठीक आहे. तर एडीएच किंवा व्हॅसोप्रेसिन हे दुसरं हार्मोन आहे न्यूरोहायपोफायसिसचा. ह्याचा टार्गेट ऑर्गन असतो नेफ्रॉन ऑफ किडनी. हे काय काम करतं, तर रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर फ्रॉम डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल अँड कलेक्टिंग ट्युब्यूल. Then it reduces the urine quantity, so there is a reduction in the urine quantity. Then it is known as a vasopressin because it increases the blood pressure and act as a vasoconstrictor. तर ही झाली ह्याची फंक्शन्स. आता एक पॉइंट आहे अजून थोडासा, तो सांगते आणि मग आपण थांबू. आता एक डिसऑर्डर आपल्याला माहित करून घ्या की ज्या डिसऑर्डरला म्हटलं जातं डायबेटिस इन्सिपिडस. खूप महत्वाचं आहे. मी डायबेटिस कशाबद्दल सांगते, इन्सिपिडस. डायबेटिस मेलिटस बद्दल मी सांगत नाही. डायबेटिस मेलिटस म्हणजे शुगर कमी जास्त होणं आणि डायबेटिस इन्सिपिडस म्हणजे काय ते आपल्याला इथं शिकायचंय पहा. सो डायबेटिस इन्सिपिडस मीन्स when there is a less secretion of ADH. When there is a less secretion of ADH, what is the function of ADH? Reabsorption of water from urine. As there is a less secretion of ADH, there is a no reabsorption of water from urine. Clear? From urine means there is excess urine formation or there is a increase in urine output. And as there is a increase in the urine output, that disorder is known as a diabetes insipidus or polyuria. लक्षात येते का पहा. एडीएचचं फंक्शन काय माहित झालंय की वॉटरचं रिअब्सॉर्प्शन करतो युरिन मधून आणि म्हणून युरिन कमी तयार होते. आता एडीएच कमी सिक्रेट झाला काय होईल, युरिन मधून वॉटरचं रिअब्सॉर्प्शन केलं जाणार नाही. मग वॉटरचं रिअब्सॉर्प्शन झालं नाही तर युरिनचं आउटपुट कसं होणार आहे, जास्त युरिन तयार होईल आणि जास्त युरिन तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलीयुरिया किंवा त्यालाच म्हटलं जातं डायबेटिस इन्सिपिडस. मीन्स देर इज अ एक्सेसिव्ह युरिन फॉर्मेशन. आता पहा, एक्सेसिव्ह युरिन फॉर्मेशन असल्यामुळं सतत युरिन बॉडीच्या बाहेर पडत असल्यामुळं त्या पेशंटच्या बॉडीमध्ये वॉटरची लेवल काय होईल, कमी होईल. मीन्स देर इज अ इन्क्रीज्ड थर्स्ट. इन्क्रीज थर्स्ट त्याच्या काय होईल, त्याला तहान जास्त प्रमाणामध्ये लागेल आणि जर इन्क्रीज थर्स्ट झाली तर त्याच्यामध्ये डिसऑर्डर निर्माण होते. त्या डिसऑर्डरला म्हणतात पॉलीडिप्सिया.
or that is also known as a drinker's disease. मी परत एकदा सांगते, हे पहा, डायबेटीस इन्सिपिडसला पॉलीयुरिया म्हणतात, कारण एक्सेसिव्ह युरिन असते बॉडीमधून बाहेर जाते. एक्सेसिव्ह युरिन का तयार होते, तर एडीएचचं सिक्रेशन कमी होतं. एडीएचचं सिक्रेशन कमी झाल्यामुळं युरिन मधून पाण्याचं रिअब्झॉर्प्शन केलं जात नाही, आणि मग एक्सेसिव्ह युरिन बॉडीच्या बाहेर जात असेल तर त्या व्यक्तीला सतत काय लागते, तहान लागते. इनक्रीज थर्स्ट असते त्याच्यामध्ये, आणि सतत तहान लागण्याची जी डिसऑर्डर आहे त्याला म्हटलं जातं ड्रिंकर्स डिसीज, किंवा त्याला दुसरं नाव आहे पॉलीडिप्सिया. ठीक आहे. तर पहा, आज आपण इथं अँटेरियर लोबची किती हार्मोन शिकलो. पहिला हार्मोन आपण शिकलो ग्रोथ हार्मोन, दुसरं थायरॉक्सिन और थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, तिसरं एसीटीएच, चौथं प्रोलॅक्टिन आणि पाचवं गोनॅडोट्रोपिन. हे कम्प्लीट केलं. आणि त्याच्यानंतर न्यूरोहायपोफायसिसची 2 हार्मोन आपण शिकलो. त्याच्यामधलं पहिलं हार्मोन आपण कम्प्लीट केलं ऑक्सिटोसिन, आणि दुसरं आपण हार्मोन कम्प्लीट केलं ADH. ठीक आहे. दॅट इज अबाउट द हार्मोन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड.